नमस्कार. सुवर्णास कुकिंग रेसिपीजमध्ये आज आपण चिकन लॉलीपॉपची रेसिपी बघणार आहोत. अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण इथे चिकन लॉलीपॉप हे बनवून घेणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. तर इथे आपण चिकन लॉलीपॉपसाठी लागणारे चिकन लॉलीपॉपचे 12 पीस घेतलेले आहेत. जर का तुम्हाला चिकन लॉलीपॉपचे पीस हे तुम्हाला घरी बनवता येत असतील तर तुम्ही इथे अर्धा किलो चिकन आणून घरच्या घरी हे चिकन लॉलीपॉप असे रेडी करू शकता. तर त्यासाठी लागणारे मी इथे मसाले घेत आहे. 1 चमचा मी इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. त्याचबरोबर काळी मिरीची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे रेड चिली सॉस घेतलेला आहे. 1 चमचा पोहे खायचा चमचा जो असतो आपला तो घेतलेला आहे मी इथे. अर्धा चमचा मी इथे सोया सॉस घेतलेला आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मग मी इथे निंबूचा रस घेत आहे 2 चमचे. लिंबूचा रस टाकून झाल्यानंतर त्यात आपण 1 अंडं घेणार आहोत आणि ते फोडून त्यामध्ये टाकणार आहोत. बघू शकता आपण 1 अंडं घेतलेलं आहे मी इथे. व्यवस्थित असं आपण ते हाताने असं मॅश करून घ्यायचं आहे. थोडासा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे, तो देखील मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे सगळे मसाले आपण इथे चिकन लॉलीपॉपमध्ये असे मिक्स करून घेणार आहोत हाताच्या सहाय्याने. तुम्हाला जर हाताला म्हणजे हात नसेल लावायचा चिकनला तर तुम्ही हँड ग्लोव्ज घालू शकता. तर या पद्धतीने आपण इथे सगळं मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता इथे आपण हे 4 तासासाठी एका साईडला ठेवून घेतलेलं आहे. तर इथे आपले हे 4 तास झालेले आहेत. बघू शकता आपण छानपैकी हे मॅरिनेट झालेलं आहे चिकन. आता त्यानंतर आपण प्रत्येकी 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून मैदा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर असं यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याचबरोबर फूड कलर देखील आपण यात टाकून घेणार आहोत आणि थोडीशी रेड चिली पावडर. तर हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित असं चिकन लॉलीपॉपला लागेल असं आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळं मसाले आणि सगळं काही आपण आता नंतरनी जे मॅरिनेशनसाठी घेतलेलं होतं ते सगळं काही मी इथे मॅरिनेट करून घेतलेलं आहे व्यवस्थित चिकन लॉलीपॉपला. बघू शकता आपण. तर हे सगळं बॅटर हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर आता एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं ऑलरेडी. चांगल्यापैकी तेल आपलं इथे गरम झालेलं आहे. तर मी 2-2 किंवा 1-1 असे लॉलीपॉप इथे अगोदर तळून घेणार आहे. तर पहिल्या बॅचमध्ये मी इथे 2 लॉलीपॉप टाकणार आहे. बघू शकता आपण. तर व्यवस्थित असं आपण इथे हे चिकन लॉलीपॉप फ्राय करण्यासाठी अगोदर जी हड्डी आहे ती आपण वरतीच ठेवायची चिकन लॉलीपॉपची. तर तिसरा लॉलीपॉप देखील मी इथे घातलेला आहे कढईमध्ये. तर लॉलीपॉप तळत असताना गॅस हा लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, कारण अगोदरच आपलं तेल हे कडक गरम आहे. तर आतमधून शिजायला पाहिजे म्हणून लो फ्लेमवरतीच आपण हे सगळे लॉलीपॉप हे तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्या लॉलीपॉपचा कलर देखील चेंज होत आहे, आपण बघत आहोत. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे लॉलीपॉप असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सुंदर असा कलर आपल्या हे लॉलीपॉपला आलेला आहे चिकन लॉलीपॉपला. तर अशा प्रकारेच आपण सगळे लॉलीपॉप तळून घ्यायचे आहेत. पण त्या अगोदर मी इथे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक चिकन लॉलीपॉपचा प्रकार दाखवणार आहे. तर इथे मी काही कॉर्नफ्लॉवर घेतलेला होता, तो मी व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे. आवडदोबड असा मी त्याला एका खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर मग मी त्यामध्ये एक चिकन लॉलीपॉपचा पीस हा बुडवून घेतलेला आहे, कोटिंग केलेला आहे. त्यानंतर मग मी इथे तेलामध्ये सोडलेला आहे. तर बघू शकता आपण अजिबातही विखुरलेलं नाही आहे तो कॉर्नफ्लॉवर. बरोबर चिकन लॉलीपॉपला घेऊन मस्तपैकी त्याला चिटकलेला आहे. तर अगदी क्रंची आपला हा चिकन लॉलीपॉप खायला आपल्याला आपण घरच्या घरी तयार करू शकतो. तर 2 लॉलीपॉप मी इथे अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत, कारण थोडा वेगळा प्रकार होता. मुलांना आवडतो की नाही म्हणून मी हा प्रकार थोडासा कमीच ट्राय केलेला आहे. पण माझ्या मुलांना देखील हा लॉलीपॉप खूपच आवडलेला होता. तुम्ही देखील घरच्या घरी असा चिकन लॉलीपॉप बनवू शकता. तर इथे आपला पहिला जो चिकन लॉलीपॉप आपण टाकलेला होता तो इथे काढून घेत आहोत.
दुसरा चिकन लॉलीपॉप देखील तशाच पद्धतीने लो फ्लेमवरती गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे. तर सगळे चिकन लॉलीपॉप आपण इथे असेच तळून घ्यायचे आहेत. बघू शकता आपण किती सुंदर अशी कलर आलेला आहे चिकन लॉलीपॉपला. तुम्ही देखील रेस्टॉरंट स्टाईल चिकन लॉलीपॉप अगदी तसेच त्याच चवीचे घरच्या घरी तयार करू शकता. हा आपण कॉर्नफ्लॉवरचा जो मॅरिनेट करून घेतलेलं होतं, कोटिंग केलेलं, तसा इथे चिकन लॉलीपॉप बनवून घेतलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि जर का तुम्ही ट्राय केली तर मला नक्की त्यातला फीडबॅक द्या की तुमची रेसिपी कशी बनली म्हणून. तर अशा नवीन नवीन रेसिपीसाठी सुवर्णास कुकिंग रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.